वंदना, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर मी टॉप शिवणार आहे, अस्तरचा आहे, हे मेन फॅब्रिक आहे आणि छोट्या शोल्डरचं शिवणार। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पूर्ण उंची घेतली मी अस्तरची 33। आता आपल्याला याच्यामध्ये पूर्ण उंची 37 घ्यायची। तर मी अस्तरमध्ये कमी घेतले कारण आपल्याला मेन फॅब्रिकमध्ये जास्त घ्यायचं आहे। तर अस्तर 33 घेतले। आपला हाफ शोल्डर आहे, तर मी 5.25 शोल्डर घेते किंवा 5.5 घेतले तरी चालेल तुम्ही। आणि गळ्यासाठी मी 3 इंच घेतले आणि शोल्डर मी 5.25 घेतले, बरोबर। तर आता मला पाठीमागचा आणि पुढचा गळा सेम ठेवायचा आहे। तर मग मी 5 वर एक लाईन आखली आणि 3 इंच मी गळा घेतला। तर मी याचा चौकोन करून घेणार आणि गळ्याला हा आकार देऊन घेतला। आता आपल्याला शोल्डर जेवढं घेतले तेवढंच आपल्याला थोडंसं खाली पण टाकायचं आहे, 5.25 आणि 5.25च मी मोंड्यासाठी पण घेणार। आता छाती आहे आपली 30, तर 30 मध्ये आपल्याला 3 इंच अगोदरच मिक्स करायचं आहे, म्हणजे 33। मग 33चा चौथा भाग काढायचा आहे आपल्याला। 33चा चौथा भाग, त्याच्यामध्ये मग आपल्याला फक्त शिलाई मार्जिन द्यायची। 33चा चौथा भाग आला जवळजवळ 8.25 इंच, 8.25 इंच। आता त्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवा किंवा 1 ठेवा। तर मी 1 इंच ठेवले। आणि कंबर उंची आपल्याला घ्यायची आता 13 इंच। हाईट कमी असल्यामुळं 13 इंच मी कंबर उंची घेतली। आणि कंबर घेर घ्यायचा आहे आपल्याला आता 26। तर 26 मध्ये आपल्याला 2 इंच मिक्स करायचे, 28। तर 28चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 14 निम्मा येतो आणि 7 इंच हा चौथा भाग येतो। तर 7 वर एक आपल्याला पॉइंट द्यायचा। तर आपण छातीमध्ये 3 इंच मिक्स केले आणि आपल्याला कंबर घेरामध्ये आपल्याला 2 इंच मिक्स केले। आता वरती मी 1 इंच शिलाई मार्जिन ठेवले, तर मी खाली पण 1 इंच शिलाई मार्जिन ठेवले। आता आपल्याला कट साठी उंची घ्यायची। कट उंची घ्यायची आपल्याला 20 इंचावर। 20 घ्या किंवा 19 घ्या, हाईट कमी असल्यामुळे मग मी 19 घेते। आणि आपल्याला आता कट हा घेर घ्यायचा, सीट घेर, तर तो आहे 28। तर त्याच्यामध्ये मी 1 इंच मिक्स करणार, 29। आता 29चा पण मला चौथा भाग काढायचा आहे। 29चा पण मी चौथा भाग काढते, 14.5 निम्मा येतो आणि जवळजवळ 7.25 हा चौथा भाग येतो। आता हा पॉइंट बरोबर एकच झाले आणि इथं फक्त आपल्याला 1 इंचच मोडपण्यासाठी ठेवायचं आहे, कटसाठी। आता याच्यामध्ये आपण सगळं मिक्स केले। इथे मी 3 इंच मिक्स केले, नंतर शिलाई मार्जिन 1 ठेवली। इथे 2 इंच मिक्स केले, नंतर शिलाई मार्जिन 1 इंच ठेवली। इथं फक्त मी 1 इंच ठेवले, नंतर 1 इंच शिलाई मार्जिन ठेवली। आता जेवढं हे माप येतं 8.5, तेवढंच आपल्याला खाली पण 8.5 इंचावरच घ्यायचं आहे, 8.5। आणि आता आपल्याला आखून घ्यायचं आहे। खूप छोटं माप असल्यामुळं तुम्हाला जर जास्त शिलाई मार्जिन ठेवले तरी चालते। समजा शोल्डर उतार द्यायचा आहे तर तुम्ही गळ्याकडून उतार देऊ शकतात। आता आपल्याला मोंड्यासाठी आखून घ्यायचे, तर मोंड्यासाठी 1 इंच 1.5 इंच हे कंपल्सरी ठेवायचे। आता तुम्हाला शोल्डर याच्यापेक्षा जर कमी ठेवायचं असेल तरी पण तुम्ही ठेवू शकतात, तर ते तुमच्या आवडीनुसार राहील। अशा पद्धतीने जवळजवळ पूर्ण आखून झाले। ते कंबर घेराची लाईन आली आणि ही सीट घेराची आली। तर आता आपल्याला आहे तशीच पूर्ण कटिंग करायची।
तर आपल्याला ही लाईन कट करायची नाही, आपल्याला ह्या लाईनपासून पूर्ण कटिंग करायची. आता आपल्याला फक्त समोरचा भाग हा कट करायचा आहे, बाकीचा पाठीमागचा भाग आहे तसाच पूर्ण ठेवायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण कटिंग झाली. आणि हे बघा, आता हे मेन फॅब्रिक आहे. आता मी याला पूर्ण 4 फोल्डमध्ये पूर्ण कव्हर करते. आता मी हा पाठीमागच्या बाजूच्या अगोदर कटिंग करते आणि नंतर फक्त आपल्याला बदल कशामध्ये करायचा आहे, जो आपला मोंडा पुढचा कमी असतो तो कट करायचा आहे. बाकीचं आहे तसं. मग मी फक्त हे सिंगल पीस घेतले, बाकीचं तसंच आहे. आता मेन फॅब्रिक मी जास्तच ठेवलं आहे, कारण मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलेलं आपलं मेन फॅब्रिक हे जास्तच ठेवावं लागतं. आणि पूर्ण कटिंग जसं आपण अस्तर कटिंग केली त्यानुसारच कटिंग करायची. अशा पद्धतीने जवळजवळ पूर्ण कटिंग झाली. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.